दिवसभराच्या घडामोडीनंतर आता आपण समारोपाकडे येतोय आपल्या वार्षिक विधानसभेच्या. आणि मी अध्यक्षांना विनंती, सगळी झालेली सभा आपण पुन्हा सुरू करतोय आणि मी अध्यक्षांना विनंती करतो की आपले नवीन वर्षाचे नवीन कार्यकारिणीचे अंतर्गत हिशोब तपासनीस आणि ऑडिटर यांच्या नियुक्तीविषयी त्यांनी माहिती द्यावी. एक तर आपले ऑडिटर म्हणून जे आहेत, आपले जे आतापर्यंत जे ऑडिटर होते त्यांना आपण पुन्हा नियुक्त करतो आणि त्याच्यासोबत ठराव म्हणून तुम्ही मंडळावर आणि आपण आणि त्याला अनुमोदन आहे. हेमंत सावंत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी पोस्ट आहे अंतर्गत हिशोब तपासनीस म्हणून हेमंत सावंत यांनी गेल्या 2 टर्ममध्ये खूप 2 किंवा त्यापेक्षा जास्त टर्म झाले, खूप चांगलं काम केलं. दुर्दैवाने त्यांना 1-1.5 महिन्यापूर्वी अपघात झाला होता. नंतर 1.5 महिने ते बेड रेस्ट आहे. त्यामुळे या संपूर्ण नव्या कार्यकारिणीने म्हणजे आधीची कार्यकारिणी आणि आता निवडून येणाऱ्या नव्या कार्यकारिणीमध्ये सेमच आहे, काही निवडून येत. तर आम्ही एकमताने असा निर्णय घेतलेला आहे की अंतर्गत हिशोब तपासणी म्हणून संजय पवार तर तो ठराव राजेंद्र म्हणजे माहिती आणि त्याला जगात आव्हान आणि त्याला सगळेच अनुमोदन देतील. त्याच नाव संजय धन्यवाद. आमच्या टीममध्ये तुझं स्वागत आहे. आणि आणि तो दुसरा कुठे गेला? राजेश. हा तो राजेश. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सरांना निकाल करायचं 2 मिनिटं फक्त घेतो तुमची की ही निवडणूक आमची सत्व परीक्षा पाहणारी होती. काही खूप चांगले डिसिजन आम्ही घेतले होते आणि काही कडू डिसिजन आम्हाला दुर्दैवाने घ्यावे लागले होते. जे चांगले डिसिजन घेतले त्याचं मतात परिवर्तन झालं. आज आपण थम्पिंग मेजॉरिटीने 15च्या 15 निवडून आलो आणि 15 जणांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की सलग 2दा म्हणजे गेल्या वेळेला विजय हा फ्लूक नव्हता, हा तुमच्या कर्तृत्वाचा, तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वाचा विजय. त्यामुळे मी मनापासून अध्यक्ष म्हणून, कार्यवाह म्हणून आणि सगळी पदाधिकारी आपल्या टीम तुम्हा सगळ्यांचा मी मनापासून आधार आहे की हा आम्हा सगळ्यांचा बहुमत आहे की एवढं विषय आम्ही घरी येऊन गेलो सर की एवढं तुम्ही प्रेम आम्हाला दिलेलं सगळ्यांनी. सो मी तुम्हाला सगळ्यांचा एकदा अभिनंदन म्हणतो. पण काही मोजक्या माणसांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे आणि त्यात सगळ्यात वरती नाव आहे ते आमच्या संजय परब यांचं. हा आमचा ठाण्या वाघ होता. आमचा ठाण्या वाघ होता. जेवढे हल्ले आमच्यावर झाले, छातीचा कोट करून ज्याने परतवला. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमधलेले आमचे राजेश मायकर जे आहेत ते डबल ठाण्या वाघ होते, ज्याला आम्ही म्हणतो परळचं कॉम्रेड रक्त. म्हणजे याला आडवा उभा कापला तरी कॉम्रेडच येतो, डावा उभा कुठूनही कापला तरी. आणि तिसरे कुठे गेले आमचे जे म्हणजे प्रदीप कोसळेकर, जे म्हणजे ज्याला आम्ही फिदाईन दस्ता म्हणतो. प्रदीपजी कुठे आहेत? प्रदीप कुठे आहेत? बोला 2 शब्द बोलतोय. या 3 माणसांचा मी आभार मानतोय कारण हे माझे समवयस्क आहेत की या 3 व्यक्तींचं मी हे मानतोय. 3 व्यक्तींचं मी म्हणतो हे फिदाईन दस्ते होते आमचे. आणि 4था आमचा साहसकर, कुठे गेला साहसकर? हा डबल फिदाईन दस्ता होता आणि कोणाचाच नव्हता. आमच्या लोकांना त्यांचा होता. पत्रकार संघाचा सदस्य म्हणून तो भांडत होता की त्यांनी ना परिवर्तन पॅनलला हे केलं ना आम्हाला स्वतः ढोपटलंय कधी. पण मला असं वाटतं थँक्यू तुम्हा सगळ्यांचं. आणि ह्या सगळ्यांच्या वरती म्हणजे हे आपण सगळे समवयस्क, संजय काय, मी काय, राजेश काय आणि प्रदीपजी काय, आम्ही सगळे समवयस्क एकमेकाला होतो म्हणत. पण त्या सगळ्यामध्ये एक नाव जे आहे जे आम्ही नेतृत्व मानतो, राजन चव्हाणजी. अगदी मनाच्या कोपऱ्यापासून तुम्हाला सलाम आहे. हा विजय आमच्या कोणाचा नाही, हा विजय तुम्हा सगळ्यांचा आहे. हा विजय प्रदीपचा आहे, हा संजयचा आहे, हा राजेशचा आहे, हा तुमचा विजय. आणि तुमच्या मागे बसलेले किरण नाईक जे आहेत, मला वाटतं किरण नाईकजी आजचा हा विजय जिथे आवाज पोचला पाहिजे तिथपर्यंत आवाज पोचलेला आहे. थँक्यू किरण नाईकजी, थँक्यू. आणि अनेकांची नावं घेते म्हणजे अगदी सदानंद खोपकर बसले. म्हणजे मला असं वाटतं या सभागृहात असलेली सगळीच माणसं ही आपली किंवा समर्थक नाहीत, मित्र आहेत. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा मनपूर्वक शुभेच्छा. आणि परिवर्तनाचा रंग सर प्लीज. नमस्कार मंडळी. दिवसभर तुम्ही सगळेजण काम करून कंटाळले असाल, मला कल्पना आहे. पण आता जो औपचारिक भाग आहे तो पूर्ण करायला पर्यंत माझी जबाबदारी. आपण मतदानात आणि एकंदर याच्यात उत्साहाने भाग घेतलात आणि अत्यंत खेळीमेळीने याचा अर्थ इतकं हे असतं, कॉन्ट्रोवर्सी असून देखील आपण तुम्ही सगळ्यांनी हे करून एकमेकाला सांभाळून व्यवस्थित मतदान केलं. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मतदानाचं अभिनंदन. आणि असं पुढे सहकार्य करा माझी अपेक्षा आहे. कोणी असू दे, हा निवडणूक अधिकारी कोणी असो, त्याला सहकार्य करा ही तुमची विनंती आहे.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आमची विजयतारी कुठूनही मला ताळायला येतात. कुठूनही येतात. त्या दिवशी म्हटलं विजय येताना तुम्ही म्हटलं मी आहे, मी यायचं काय, मी आलेच आहे. काय आहे का काम सांगा. म्हटलं काम काहीच नाही, फक्त तुम्ही हजर राहणं इतकंच काम आहे. आता मी निकाल वाचून दाखवतोय. मुंबई मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 27 जून 2026 रोजी तहकूब झाली. सभा दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता पुन्हा सुरू झाली. या सभेत 2026-28 या 2 वर्षांसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. 2026-28च्या निवडणुकीत 698 वैध मतदार होते. त्यापैकी 485 लोकांनी मतदान केलं. आणि या निवडणुकीचा निकाल आता मी वाचून दाखवतोय. हरले जिंकले फक्त विजय म्हणणार, बाकीचे सगळ्यांना मतं पडलेली जे उमेदवार आहेत त्यांची सगळ्यांची मतं वाचून दाखवतोय. आता एक विश्वस्त कुलकर्णी प्रकाश विजयी 311 मतं. सुर्वे अरविंद 150 मतं. मी पराजय वगैरे म्हणणार नाही, मी फक्त मतं वाचतो. बाद मतं 21. अध्यक्ष बाद मतं 21. अध्यक्ष संदीप चव्हाण 366. किती बाद झाली? वरती 21 झाली. सोनावणे विष्णू यांना 108 मतं पडली आणि बाद मते 10. उपाध्यक्ष 2 आहे. उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर विजयी 324. राजेंद्र मुंजे विजयी 289. संतोष गायकवाड 131. रवींद्र बोडणे 101 आणि नितीन सोनावणे डॉक्टर 58. बाद मतांचा आकडा काही आलेला नाही. बाद कार्यवाह शैलेंद्र शिर्के विजयी 270. मंगेश वरवडेकर यांना 108 मतं मिळाली. दीपक परब यांना 37 मतं मिळाली. बाद मते 9. कोषाध्यक्ष जगदीश गोड विजयी 335. घायवट कुलदीप घायवट यांना 133 मतं मिळाली. बाद मते 13. आता कार्यकारिणी सदस्य 9 पदे. हे मतं वाढलेत कार्यक्रम काय वाढले आहेत तुला माहित आहेत ना. गजानन सावंत विजयी 309. सुरुवातीला विश्वास झाला. परत वाचा. विश्वस्त प्रकाश कुलकर्णी विजयी 311. कुलकर्णी. अरविंद सुर्वे 150. बाद मतं 21. हायेस्ट मतं आता कार्यकारिणी 9 पद आहेत. गजानन सावंत विजयी 309. दिवाकर शेजवलकर विजयी 298. विनोद साहेब विजयी 291. आत्माराम नाटेकर विजयी 291. रजत सोडाणे विजयी 284. कोयरेकर विजयी 273. विजयी 268. उमा वसंत कदम 189. माझं नाव वाचलंच नाही. दर्शन नाही सारंग क्रमाने वाचतात ना. सारंग
दर्शने विजयी 274. दोन 274 आले आहेत म्हणून गडबड झाली. राजेश खाडे विजयी 273. किरीट गोले विजयी 268. आता 10व्या क्रमांकापासूनची मतं बघा. उमा कदम 189, मोठा विजय. नंदकुमार पाटील 186, आशिष बनसोडे 181, महेंद्र जगताप 155, काशीनाथ महादे 154, श्रीकांत भोसले 147, केतन खेडेकर 134, डॉक्टर नितीन सोनावणे 106, अमृत सुतार 97, बाद मते 9. अशा प्रकारे हा निकाल झालेला आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. पराभूताने जास्त हे होऊ नये, परत प्रयत्न करावा. पुन्हा निवडणूक वगैरे अध्यक्ष एक नाईक साहेबांना एक प्रश्न विचारायचा मला. नाईक साहेब एक प्रश्न विचारायचा आहे ही 21 मतं जी बाद झाली विश्वासाच्या जगात, तर काय कोणत्या निकषामुळे बाद करावी लागली? बऱ्याच प्रकारचे निकष आहेत. डबल होणार, पोरी टाकणार, जास्त लोकांना दोन एकाहून जास्त सहकार्य अध्यक्ष नाईक साहेब नाईक सर नाही सर, मी माझी जवळजवळ 4थी निवडणूक आहे सर. एक हरलेली म्हणजे जिंकलेली 4थी निवडणूक आहे. म्हणजे 5 निवडणुका लढलो आणि 5ही निवडणुकाला नाईक सर निवडणूक अधिकारी होते. सर तुमच्या वेळेचा अनुभव अविस्मरणीय आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक कंडक्ट करता, मी अभिमानाने सांगतो की आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघाकडे नाईक सर आहेत. मला असं वाटतं इतर पत्रकार संघाने सुद्धा तुमची सर्व्हिस घ्यावी. इतक्या उत्तम पद्धतीने तुम्ही समर्थकांना आणि विरोधकांना हाताळलेलं आहे. त्यामुळे 100 पैकी 100 मतांनी तुम्ही जिंकलेलं आहे. कोणी विरोधक तुम्हाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि पुढे जेवढ्या निवडणुका होतील त्या सगळ्याच्या निवडणुकी आधार राहो. शेषांचा रेकॉर्ड तुम्ही मोडलेला जसं मी म्हणेन. तो आमच्या सगळ्या कार्यकारिणी जिंकून आलेले उमेदवार, पराभूत उमेदवार आणि जनरल बॉडी सगळ्यातर्फे तुमचं मनापासून विजय तारी तारी 2 मिनिटे तारी 2 मिनिटे इकडे 2 मिनिटे तारी 2 मिनिटे परिवर्तनचा लक्कीच्या विजय तारी. तारी चालत येता फक्त तुला एक सांगेन की एक शेअर तरी इथे मारून आमच्या विजयासाठी एक शेअर तरी प्लीज. तारी हा असा सायलेंट किलर आहे की तो फक्त तो त्याचं असणं पुरेसं असतं. तारी आहे म्हणजे आपला विजय नक्की आहे. यामध्ये आम्ही होतो. तारी धन्यवाद. तू असताना कोणतीही पार्सलिटी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची आम्हा दोघांना खात्री देतो. तुमच्या जोडगोईला आमचा सलाम आहे. तारी एक गजल होतो. कसा गेलाय कामातून नाही बोलून कसा गेलाय का मालवणीत ना वंदे राणे साहेब या. अरे राणेंचा राणे पण काहींच्या पोटामधून मोजून काहींचे कागद मधून मोजून सकाळी घातले आता नवीन खरं सांगू राणे जेव्हा सोबत असतात ना तर मला अधिक उत्साह येतो. त्यांनाही माहिती आहे राणेंची मी मस्ती करतो पुष्कळ. अभी साजे दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है. अभी साजे दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है. दर एक गैर पर भीख मांगो ना फन की, जब अपने घर में खजाना. मेजर अनाउन्समेंट झाली आणि अभिनंदन ठराव मांडले आणि मग पुण्यात झालो. पण आधी पहिला अभिनंदन ठराव, मग एक मेजर अनाउन्समेंट आणि मग राष्ट्रगीत आणि मग विश्वस्त अजय वैद्य यांना मी विनंती करतो त्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडावा. म्हणजे 30 टीम परत सगळी निवडून आलेली आहे आणि त्यामुळे मला एक
मुद्दाम लक्षात आणून द्यावं असं वाटतं की परिवर्तन शब्दाचा अर्थ खरा बदल असते, पण इकडे परिवर्तन पॅनेल जिंकल्यामुळे परिवर्तन झालं नाही. नाही, परिवर्तनचा अर्थ बदल ना, आपण तुमचं परिवर्तन उलट तुम्हीच राहिले. आता मी तुम्ही काय एक्सपेक्ट करत होता? म्हणजे परिवर्तनचा अर्थ असतो ना. पुढे पार्ट 2 झाला. बरं हे बघा, आता मी सिरियसली बोलतो. हे बघ काय म्हणजे, नाही तर बघ आता मी या पत्रकारसंघामध्ये 1980 साली सदस्य झालो, 83 साली कार्यकारिणीत आलो आणि सगळ्या पदांवर आजपर्यंत काम करतो. मागच्या मला मुद्दाम उल्लेख करायला वाटतो की 4-1 वर्षापूर्वी जेव्हा एक वार्षिक सभा झाली होती, तेव्हा संदीप असं म्हणाला होता की नवीन लोक कामाला येत असतील तर जुन्यांनी जागा दिली पाहिजे त्यांच्यासाठी. किंवा मी त्यावेळेस बोललो होतो, रेकॉर्डमध्ये आहे ती वृत्तामध्ये, की जर नवीन चांगले काम करणारे आले तर बाजूला राहायला आम्हाला आनंद होईल, पण आपल्यातले काही जणांना बाजूला अजिबात व्हायचं नसतं, तेव्हा प्रत्येक तुम्हाला आनंद आहे. तर तुम्हाला आता सांगतोय की माझी अशी भूमिका असते नेहमी, जे चांगलं आहे त्याचं तोंड भरून कौतुक करतो आणि जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल बोलतो सुद्धा. त्यामुळे म्हणून मी बोलतोय सगळं. तर मला खूप समाधान आहे की त्यावेळी मी जे बोललो होतो तर तशा प्रकारेही सगळे नवी आले संदीपच्या नेतृत्वाखाली, आणि त्या माझी जी अपेक्षा मी व्यक्त केली होती तसंच काम किंबहुना त्याहून अधिक चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून आता म्हणजे हा विषय हे करण्यासारखा नाही, पण काही जणांनी म्हणजे संदीपचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळं मी हाणून काढलं होतं. आणि मला ह्याचाच आनंद आहे की त्यावेळी ते झालं, त्यामुळे आज एक काम होतं पत्रकार संघाला. तर त्यामुळे म्हणजे